सगळ्यांना मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हे सगळं बघून तुम्हाला कळलंच असेल की हे कसलं आहे। तर आज आहे माझा बर्थडे आणि माझ्या रूममेट्सने माझ्या मैत्रिणींनी मला हे खूप छान असं सरप्राईज दिलेलं आहे मिडनाईट 12 वाजता। तर आय फील सो स्पेशल, खूप भारी वाटतंय मला। चला तुम्ही पण केक कट करायला। गाईज हे बघा किती सुंदर असं छान छान 2-4 फुगे लावून त्यांनी डेकोरेट केलेलं आहे आणि छान 2 पेस्ट्रीज आणले आणि हे बघा ही लावलेली आहे कॅन्डल। पहिले त्यांनी माझा ओरा क्रिएट केला आणि मग आम्ही आता केक कट करणार आहोत। हे बघा ही आहे सपना, ही आहे विशाखा आणि ही आहे निकिता। तर थँक्यू सो मच गाईज फॉर दिस ब्युटिफुल सरप्राईज। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मानसी, हॅपी बर्थडे टू यू। बघा सुरुवातीलाच ब्लास्ट झाली, फुटले यार, फुटलंच ते। मी जागून मिनीला पचका केलता यार आमचा कोणी, तिला माहिती होतं आम्ही काहीतरी करतोय। खाऊ लागलं खा सगळ्यांना। थँक्यू थँक्यू। उपवास सुरू होता म्हणून 12चा नक्की व्हिडिओ चालू आहे, तुम्ही सांभाळून घ्या। हे आधी सांगावं लागतं व्हिडिओ चालू आहे काय, तोंड सांभाळून बोला। गाइस व्हिडिओ चालू केलेला आहे, तोंड सांभाळून बोला। निकी एक एक खराब आहे नाही, त्याने लगेच बनवलेला होता। नाही अरे त्याने इम्प्रेस आणलं होतं का? तुला मी काय सांगितलं? ऑरा क्रिएट करायचं झालं स्मेल येतोय येतोय ना स्मेल येतोय। थँक्यू निकिता। तू काय सांगितलं मला आठवत नाही। कोणाला चहा प्यायचा? अरे अच्छा ते का पैसे विशाखा एक कप दूध पी नको, खिडकीच्या बाहेर फेकून द्यावं तुम्हाला। माझा बर्थडे झालेला आहे आणि आता मी रूममध्ये आली आहे। खूप केक वगैरे लावला होता, तर मी आता फ्रेश झाली आहे। हे बघा हे माझे फ्लावर्स क्यूट क्यूट जे मी 1 जानेला घेतले होते स्वतःसाठी। आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवायची, ही आहे कॅन्डल। ही जी कॅन्डल आहे ती मला दिली आहे निकिताने, कारण तिला माहिती की मला कॅन्डल्स खूप आवडतात, कारण मला माझा ओरा क्रिएट करावा लागतो मेडिटेशनसाठी। सो मला कॅन्डलची गरज राहते, ते बघून तिने मला ही कॅन्डल दिलेली आहे। थँक्यू सो मच निकिता। माझ्यासमोरच उभी आहे, दाखवू का तुम्हाला ते आता काय करते? हे असलं चुकून पण नाही मानसी। आणि गाईस ती आता छान माझ्यासाठी चहा बनवती आहे, कारण मला आता चहा प्यायची खूप इच्छा झाली आहे रात्रीचे 12 वाजता। चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे असतो असं मला वाटतं। खरं तर माझा केक 12च्या आधीच कापलेला होता आणि जेव्हा डॉट 12 वाजले तेव्हा मी तर दर्शन घ्यायला आली देवाचं। फायनली माझा बड्डेचा डे सुरू झालेला आहे आणि इनिशियलीच मी चहा घ्यायला बसली। मस्त चहा केला निकिताने, या चहा घ्यायला तुम्ही पण। सो माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे, केक कटिंग करून झालेला आहे, फॅमिलीचे फ्रेंडचे फोन रिसीव करून झालेले आहे आणि आता मी बसली रूममध्ये निवांत। तर असा माझा बड्डे स्टार्ट झालेला आहे आणि तो खूप छान प्रकारे चालू झालेला आहे। आणि आता इथून पुढे माझा पूर्ण दिवस कसा जाईल मला नाही माहिती, दाखवतेच मी तुम्हाला, तुमच्यासोबत मी शेअर करतेच। आणि हा 2026 माझा पहिला ब्लॉग आहे आणि तो पण माझ्या बड्डेचा। तर कसा असणार आहे पूर्ण डे मला माहिती नाही, कारण ऑनेस्टली मी काहीच प्लॅन केलेलं नाही आहे। म्हणजे माझा आजचा पूर्ण दिवस गो विथ द फ्लो असणार आहे, जे मनात येईल तेच मी करणार असं मी ठरवलेलं आहे आज। सो चलो काय काय होतं आहे आज बघू। आता वाजले ऑलमोस्ट 12:45 झालेलं आहे, तर मी आता झोपते, तुम्ही पण झोपा। बाय, गुड नाईट, भेटू उद्या सकाळी। हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा झाली आहे आणि मी आता आवरते, कारण ऑफिसला पण जायचं आहे
आणि जाता जाता मंदिरात पण जायचं. सो गाईज इथे मी बसली आणि आता इथे माझं ऑप्शन करताय. काहीतरी माझी आजी बोलत राहते बरं का. थँक्यू निकिता. अशा प्रकारे निकिताने माझं ऑप्शन केलेलं आहे. सो चलो आपण तयार होऊया. गेट रेडी विथ मी. कोरे सपने बरसों से थे कितने अधूरे. वन मिनट, पापा का फोन आ रहा है. चलो go. अशा प्रकारे मी ऑफिसला जायला तयार झालेली आहे माझ्या बड्डेच्या दिवशी. ह्यावर्षी मी काही बड्डेला ड्रेस नाही घेतला आहे. जो माझा दिवाळीचा आहे तोच मी घातलेला आहे. आणि मी माझं गेट रेडी विथ मी चालू केलं होतं, पण मध्ये खूप सारे कॉल्स येत होते तर घेतलं पटापटावरून. नेक्स्ट टाईम करू आपण गेट रेडी विथ मी. असं लाईट सुंदर असा मेकअप मी केलेला आहे आणि आता मी निघते आहे ऑफिसला जायला. तर इथे मी माझ्या ऑफिसच्याच इथे अलीकडे म्हणजे गणपतीचं मंदिर आहे, तिथे मी आली होती दर्शनाला. तर प्रसाद वगैरे घेतला गणपतीला व्हायला आणि आता मी दर्शन घेऊन ऑफिसला चाललेली आहे. आणि मी जेव्हा इथं ऑफिसला आले तेव्हा मला एक ब्युटिफुल सरप्राईज भेटलं. माझा हा डेस्क बघा किती सुंदर सजवलेला आहे बलून्सने, लायटिंग्सने, आणि मला खूप भारी वाटलं. तर इथे शॉर्ट नोट लिहून ठेवल्या होत्या. आणि अजून एक, जेव्हा मी ऑफिसमध्ये एंटर केला तेव्हा सगळ्या स्टाफनी हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत माझं वेलकम केलं. तर तेव्हा खरंच खूप भारी वाटलं आणि स्वतःला खूप असं स्पेशल फील मला झालं. इथे माझ्या ऑफिसमध्ये केक कट होतोय. हॅपी बर्थडे डिअर मानसी. हॅपी बर्थडे टू यू. मला असं खूप वीक फील होत होतं. अचानक मला बरं वाटत नव्हतं, तर मग मी ऑफिसमधून घरी निघून आली. गाईज मी आत्ता घरी आली आहे आणि मला खूप असं जास्त वीक आणि टायर्ड फील होतं. आय डोंट नो वाय. तसं तर मला जायचं होतं दगडूशेठच्या मंदिरात, पण समजलं की तिथे मॅरेथॉन चालू असल्यामुळे रस्ते बंद आहे. त्यामुळे मग कुठं दुसरीकडं जायचं, कुठं फिरायचं, आणि ऊनही लागते बाहेर. तर त्यामुळे मी आली रूमला माझ्या आणि अशी छान लाईट बंद करून आराम करते. सो थोड्या वेळ मीही आराम करते. रात्रीचं काय नाही अजून माझंही फिक्स नाही आहे. बघू आता. झोपते मी आता थोड्या वेळ. बाय. गुड मॉर्निंग ऑल. तर माझी छान अशी झोप झाली आहे 1 तास आणि आता मला खूप बेटर वाटतं आहे, फ्रेश वाटतं आहे. आणि माझा जेवढा पण थकवा आहे तो सगळा गेला आहे. तब्येत पण एकदम बरी वाटते. सो मी आता बनवते आहे चहा. या चहा घ्यायला. सो काही संध्याकाळसाठी बघा मी अशी तयार झालेली आहे. पूर्ण माझ्या दोघी छान मैत्रिणी आलेल्या आहे, अपूर्वा आणि भाग्यश्री. आणि आता अपूर्वा माझं ऑप्शन करते. से हाय अपूर्वा. हाय हाय एव्हरीवन.
खरं तर आज मी स्वतःला खूप ब्लेस्ड समजत होते की माझ्याकडे असा ग्रुप आहे जो स्पिरिच्युअलिटीला धरून चालतो, जो संस्कृतीला धरून चालतो. सकाळी पण माझं औक्षण केलं निकिताने आणि आता अपूर्वा पण माझं औक्षण करायला इकडे रूमला आली, इवन भाग्यश्री पण. तर अजिबात मला घरातली जाणीव काय म्हणतात उडीव भासून दिली नाही आणि मी खरंच खूप ब्लेस्ड आहे की असे लोक माझ्यासोबत आहे, असा ग्रुप माझ्यासोबत आहे. काही गोड काही पण गोड थोडी साखर आज गोड गोड खाऊन आपलं सर्वच गोड झालेलं आहे. थँक्यू अपूर्वा, माझं इतकं सुंदर ऑप्शन केल्याबद्दल. मला आणलेलं आहे, मला खूप खूप आवडतात रोज, सनफ्लावर्स, खूप भारी बुके मला खूप आवडतात. ती छान प्रकारे ऑप्शन केले. आम्ही आता बाकीच्या 2 जणींची वाट बघतोय कधी येता. ते आला की आम्ही जाणार आहोत मस्तपैकी बाहेर जेवायला. इथे आम्ही जातच होतो बाहेर की इथे माझी एक मैत्रीण मला भेटायला आली. तिचं नाव आहे अक्सा. तुम्हारी भी आती ना, तुमको कुछ भेजे, तुम देखते ही नहीं मेरा. अभी कब भेजे? अक्सा अभी किसको भेजा? अक्सा अभी किसको हाथ लगा? ये वीडियो कॉल चालू है. अक्सा इधर आ. तू कभी आती नहीं, आ जाओ इधर. गाइस अक्सा आई है. तेरा मुंह दिखा. ऐसा ही मेरे लिए तुझे कुछ प्रॉब्लम नहीं है ना? तुझे को लाया है. हां अगो भाई काय ब्रेसलेट दाखव. वाव मस्त थँक्यू सो मच. घाल भैया हातात घाल. घालो सिल्वर है. सिल्वर है. वाव. अक्षर मेरे को चांदी का ब्रेसलेट दिया है. एक गोल्डन घातलं मी, चांदीचं घातलं. मेरे को दिख रहा नहीं कैसे लगा ना पूरा इसको. अक्सा चलना यार, खाना खाना. ये बंद चल ना रे अक्सा. ये तो कोई बात बता नहीं थी मेरे बारे में. तुम बोल बोल ना मुझे बता. अक्सा बता ना, तेरी बातें सुने बगैर हमारा दिन नहीं निकलता. वाह. थैंक यू अक्सा रानी फॉर दिस ब्यूटीफुल. ये अक्सा. वेलकम. अक्सा तू क्यों नहीं आती हमको मिलने? आती ना. चलो जेवण करायला. तर आम्ही इथे नैवेद्य रेस्टॉरंट आहे, नैवेद्य थाली म्हणून तिथे जेवायला आलो होतो. गाईस हे बघा किती छान छान बुके आलेले आहेत. टू यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मानसी. हॅपी बर्थडे टू यू. सगळे सगळे खाऊ घाल. ये हमारा वीडियोग्राफर है और ये हमारी तर हे आहे माझ्या बड्डेचे ब्युटिफुल फ्लावर्स आणि गिफ्ट्स आणि ही आहे माझा बड्डे स्पेशल मेनू. माझी बड्डे स्पेशल थाली. सिरियसली खूप भारी जेवण होत आहे. तुम्ही पण या नैवेद्य थालीला आणि विजिट करा. प्रमोशन म्हणून नाही बट खरंच टेस्टी होतं आहे सगळं आणि सर्विस पण खूप भारी होती. आणि जेवण झाल्यावर ते लोक स्वतः आपले हँड वॉश करायला आले होते आणि जेवल्यानंतर पण इथे पान दिलं होतं. सो येस इट वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स. जेवण वगैरे झालं. आम्ही आता घरी आलो, फ्रेश झाली, चेंज केलं आणि आता माझं चालू आहे गिफ्ट अनबॉक्सिंग. तुम्हाला दाखवते. ऑलरेडी एक अनबॉक्सिंग केलं मी. हा एक छान टॉप आहे, त्याच्यावर हे त्याच्यावर नाहीये पण त्याच्यावर म्हणजे अजून एक ठुशी प्रॉपर. साडीवर खूप छान दिसेल तिला. अजून हा एक हार किती सुंदर आहे. आणि हे ब्रेसलेट. हे ब्रेसलेट हे मला आवडतं. आणि हे पण अजून एक हे एक ब्रेसलेट आहे. मानसी तुझे वस्तू हरवतात ना, तू या पाऊच आणि त्याच्या आतमध्ये अजून एक. अगो बया, अगो बाई, हे एक ब्रेसलेट सेंटावाला गिफ्ट आणि हे एक सुंदर असं वॉच. थँक्यू भाग्यश्री, खरंच खूप खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. एक ब्रेसलेट हे घालून आणि हा एक गॉगल तिने. यो यो हानी सिंगर कशी दिसते, मस्त दिसते. आता तू ट्रिपला जाशील तेव्हा. आणि अजून हे एक सुंदर असे मला इयरिंग्स दिलेलं आहे. थँक्यू भागोताई, आय लव्ह यू. भागवते. माझी काय भाभी.
खूप प्रेटी चॉकलेट्स रोज खाईल मी आता हे ऑफिसला घेऊन जात जाईल. आता आणि मला द्यायचं. हो सगळ्यांना हा देते. आता हे वाला खरं. हे निकिताच आहे. सुवर्णीला लय हे निकिताच आहे. हा बरोबर. दुसरं गिफ्ट आहे. आणि हे का दिलं याच्या मागचं रिझन किती सांगा. मग वा. अरे बा का ग? वेलकमचा अगं ह्याचं रिझन सांग तिला. मी सांगते. हा खोल आधी ते कप मग सांगते. घेता वेळेस माणूस किती विचार करतो हे तुला आता कळत. मानसीचा खूप जास्त करावा लागतो. तुझा विचार तर जास्त करावा लागतो आम्हाला. अगं बाई वा. आता विचार माझ्याकडे कप स्टीलचाच का दिला कारण की तू अवकाळी पडून टाकशील. म्हणजे हा पडला तरी फुटणार रे तिच्याकडून. वा याला तर किती so much, मानसीला अशी निकिता. gift आलेत ना की जे तिच्याकडे हे नाही. तिच्याकडे म्हणजे ठीक सध्या आहे नाही. हा. आणि तिला काचेचं अडकलं दिलं म्हणजे. असतं ना तर ते फुटलं असतं. हो ज्याची जो मागच्या बड्डेला मला कप भेटला त्याची दांडी तुटली आता. त्यामुळे so हा much. खूप विचार करून दिला आणि तिला. माझ्याकडे खरंच कप नव्हता मला घ्यायचाच होता कप. आणि तो तिला बरं झालं तिला कालच द्यायचं मी विषय काढला होता मला कप घ्यायचा आहे म्हणून. म्हणून तिला एकदम असं क्लिक झालं. आता एक शेवटचं गिफ्ट राहिलेलं आहे. अगं माझ्याकडे खरंच कप नव्हतं. कॅन्डल्स आहे का गेस व्हॉट चॉकलेट वाटतंय मला ते नसतं का? पडायला. अयो, वा, वा. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई चॉकलेटच्या खाली काय बघ. बेला विटा आहे. हे डेअरी मिल्क फॅमिली पॅक आलेला आहे. हे 2 किटकॅट आणि हे आहे खाली काय? चॉकलेट काढाली. हळू पण माणसाला एवढी हळी झाली. परफ्युम्स. ठीक आहे असं बघून घ्या. हे बेला विटाचे परफ्युम्स जे नाही, मला खूप काढलं ते आवडतात. परफ्यूम छान नाही म्हणजे दिस- हे बघा हे आहे बेला विटाचे परफ्यूम गिफ्ट सेट. वाव हा आम्ही पोच परफ्यूम करून जातो. हे बघा हे 5 स्टार आहे ज्या की मला खूप आवडतात. हे निकिता मॅडमने आणलंय आणि डेअरी मिल्क आहे. सॉरी डेअरी मिल्क उचलाच्या भाजीचं मोबाईलच उचलून राहिले मी. काय करते अशी comment? किटकॅट बघा हे असं आहे. थँक्यू सो मच सपना भाग्यश्री आणि निकिता फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. अशा प्रकारे माझा वाढदिवस झालेला आहे. जेवण 1 नंबर होतं. गिफ्ट पण अनबॉक्सिंग मी केलेलं आहे. सगळ्यांचे गिफ्ट पण मला खूप आवडले. मला खूप भारी वाटलं. माझ्या जवळच्या मैत्रिणींनी मला खूप अशी स्पेशल ट्रीटमेंट दिली. पण ह्या सगळ्यांमध्ये मी माझ्या फॅमिलीला खूप मिस केलं. माझ्या लास्ट इयरचा बड्डे माझ्या काकांनी केला होता नाशिकला एका हॉटेलमध्ये. तिथे सगळेजण होते. त्यांना पण मी खूप मिस केलं. पण माझीच इच्छा होती की मला हा बड्डे एकदम शांततेत करायचा होता. काही कुठलं असं तामजाम नव्हतं करायचं. कारण सगळे बड्डे माझे खूप छान सेलिब्रेट झालेले आत्तापर्यंत म्हणजे लहानपणापासून तर आत्तापर्यंत. आणि खरंच खूप भारी वाटलं मला. हे असं अनएक्सेप्टेड मला सरप्राईज भेटले आणि खूप छान छान सगळ्यांनी सरप्राईज दिले. खूप मस्त होते. मला खूप जास्त आवडले. थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी पण मला विश केलं, ज्यांनी माझे स्टेटस वगैरे स्टोरीज ठेवल्या. आणि काही काहींची मला कॉलवर नाही बोलता आलं त्याच्यासाठी सॉरी. पण थँक्यू माझ्यावर इतकं प्रेम दाखवल्याबद्दल. आणि लास्टचं हॅपी बड्डे टू मी. मला देव म्हणजे असाच बाप्पा माझ्या पाठीशी उभा राहा आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर हेच मी सांगेन. आणि मला माहिती आहे की माझ्या आत्तापर्यंत जेवढ्या पण माझ्या इच्छा आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि ज्या नाही केल्या त्या मी भगवान भरोसे सोडलेल्या आहेत. सो अशा प्रकारे माझा हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर वाट कसली बघताय, सबस्क्राईब करा ना. सो चलो बाय, गुड नाईट, वन्स अगेन हॅपी बर्थडे टू मी. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. बाय.